ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की मुंबईमध्ये खूप गर्दी आहे, खूप गरमी आहे आणि कोणत्या तरी शांत सिटीमध्ये जावं, तर पुण्यामध्ये अजिबात येऊ नका. जर तुम्ही मुंबईमध्ये मोठे झालेले असाल तर खूप इनकन्व्हिनियंट सिटी आहे. म्हणजे इकडे लोक यांच्या मनातच करत असतात सगळं. तर मी 2 किस्से सांगणार आहे. एक डोमिनोज पिझ्झा आणि दुसरा पुण्यातले रिक्षावाले. काल मी 8:30 वाजता पिझ्झा ऑर्डर केला होता झोमॅटोमधून, डोमिनोज पिझ्झा. डिलिव्हरी बॉयने तो मला 10 वाजता आणून दिलाय. म्हणजे हा पिझ्झा घेऊन फिरतोय कुठेतरी. 30 मिनिट्समध्ये येणारा पिझ्झा 1.5 तासांनी आलाय. वरून त्याला फोन करते मी बॅक टू बॅक, फोन पण उचलत नाही आणि 1 तासानंतर फोन उचलल्यानंतर बोलतोय, मॅडम मीच डिलिव्हरी करणार आहे ना, यायलोय मॅडम यायलोय. हाय साहेब. आणि आल्यानंतर फुल टल्ली होता. तो पिझ्झा घेतल्यानंतर खायची सुद्धा इच्छा होत नव्हती. अजून एक किस्सा रिक्षावाल्यांचा. मागच्या मंडेला मी मुंबईमधून पुण्यामध्ये आली. स्टेशनच्या बाहेर शिवनेरीने आली होती आणि मी ऑफिसला जाण्यासाठी 11 वाजता जवळपास मी उबर ऑटो बुक केली होती. 120 रुपीज काहीतरी फेअर दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये. रिक्षात बसली आणि त्याने मीटर डाऊन केला. मला वाटलं केला असेल, कशाला मला काय माहिती, मी तर उबर बुक केले, मी उबरने जेवढा फेअर होईल तेवढं देईल. या भाईने मला इकडून तिकडून फिरवून, मी त्याला सांगते मला ऍड्रेस माहिती आहे बाई, मगरपट्ट्याला जायचंय मला, 7-8 किलोमीटर येते. त्याने इकडून तिकडून कुठून तरी घेऊन ते फेअर 200 रुपये केलं आणि मला म्हटलं की मॅडम तुम्हाला हे फेअर द्यावं लागेल, मीटरचं फेअर. मी म्हटलं मीटरचं फेअर का देऊ? म्हणजे नाही आम्हाला परवडत नाही, आता उबरवाल्यांनी इकडे रूल केलाय की मीटरने पैसे द्यायचे वगैरे. मी म्हटलं मला नाही माहिती मीटरने वगैरे पैसे द्यायचे. मी आता मुंबईमध्ये खारघरवरून नेरूळला गेली तर तिकडे तर मला नाही उबरवाल्याने मीटरचे पैसे मागितले, मग मी का तुम्हाला पैसे देऊ? म्हणजे हे लोकांची इकडे काही मनमानी चालू आहे, इकडे काही चालू आहे भाई, इकडे नका येऊ तुम्ही, तिकडेच बरे आहात. 2 दिवसापासून न्यूज येत आहेत, वी हॅव टेकन 4th पोझिशन इन द वर्ल्ड, वी हॅव नाव $4 trillion इकॉनॉमी. आता कळते काय सीन.